आप देख रहे हैं के मास न्यूज़, हर समय आपके साथ। केंद्रीय मानवाधिकार संघटन शाखा भंडारा च्या वतीने आज मानवाधिकार हे कार्यक्रम आयोजित केला। त्यात समाजात चांगले कार्य करणाऱ्या सत्कार करण्यात आला आणि ते या क्षेत्रामध्ये अत्यंत प्रशंसनीय कार्य करत आहेत। त्यांच्या कार्याला सलाम करतो आणि त्यांचे कार्य त्यांनी चालू ठेवावं आणि मानवाला आणि त्याच्या अधिकारांना बाधित राहण्यासाठी सतत झटत राहू आणि त्यांच्या या कार्यामध्ये त्यांना यश संपादन व्हावे अशी शुभेच्छा देतो। केंद्रीय मानवाधिकार सेवा संघटन नई दिल्लीच्या वतीने भंडारा येथे दरवर्षी मोठ्या उत्साहाने मानवाधिकार दिन साजरा केला जातो। या दिनाला आम्ही आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि जनतेच्या हितासाठी कार्य करणारा असं एक संघटन आज संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर काम करत आहे आणि लोकांच्या समस्या सोडवल्या जात आहेत। अनेक गरजू लोकांपर्यंत हे संघटन पोहोचत आहे। त्यामुळे शकत नव्हतं, त्याच्या आधी असं होतं, त्यावेळेस काही बंधन नव्हतं, पण आज हे सगळं आपल्याला लिखित स्वरूपात मिळालं कुठं संविधानात आणि तेव्हापासून आपण हक्काची आणि अधिकाराची भाषा बोलतो। पण अजून एक गोष्ट होऊ शकते, लिहिता लिहिता एखादा हक्क अधिकार तिथे लिहिला गेला नसेल तर आपण त्यासाठी जॉब विचारू शकत नाही का? त्यासाठी आपण प्रशासनाकडे दाद मागू शकत नाही का? तर नक्कीच मागू शकतो, कारण की माणूस जगण्यासाठी, सन्मानाने जगण्यासाठी ज्या ज्या हक्काची गरज आहे, जरी ते लिखित असेल तरी ठीक, लिखित नसेल तर तसा कायदा बनवण्यासाठी, भाग पाडण्यासाठी आपण बघतोय की नेहमी रस्त्यावर उतरून काही समाजसेवक लोक आंदोलने करतात, मोर्चे करतात। आपण घरात बसून फक्त बघत असतो की यांना दुसरं काही काम नाही का, पण त्यांना खरं तर जाणीव असते की कुठला कायदा बनला तो हिताचा आहे की अहिताचा आहे, कोणत्या व्यक्तीसाठी हिताचा आहे, कोणत्या व्यक्तीसाठी अहिताचा आहे हे त्यांना जाणीव असते आणि ते लोक आपल्यापर्यंत पोहोचून आपल्याला एज्युकेटेड करण्याचं काम करतात। आणि अशा वेळेस आपल्याला वाटते की आता तर मला याची गरज नाही, कारण की सकाळी मी जेवण केलं, सकाळी 10 वाजता जेवण केलं, 11 वाजता कोणी जेवणाला विचारेल तर आपण जेवणासाठी नकार देऊ, कारण त्यावेळेस पोट भरलं असते ना। पण सायंकाळी 5 वाजता कोणी जेवणाला विचारलं तर आपण नाराज होतो। तसंच हे प्रशासनात सुद्धा होत असतं आणि असे समाजसेवक लोक ज्यांचे